नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की राज्यातील 34 जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर-डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये राज्यामध्ये अवकाळी पाऊस पडला होता आणि या अवकाळी पावसामुळे राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि या नुकसानग्रस्त झालेल्या राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी आहे, कारण की या राज्यातील 34 जिल्ह्यामध्ये काल 18 तारीख होती आणि काल 18 जून 2024 पासून हे वाटप सुरू झालेलं आहे। अवकाळी नुकसान भरपाई राज्यातील 34 जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, कोण्या जिल्ह्यामध्ये आणि किती शेतकरी बांधवांना हे वाटप सुरू आहे हे आपण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर राज्यातील 34 जिल्ह्यातील जिल्ह्याने अपडेट आणि याची यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला भेटतील। त्याच्यामुळे सर्वात प्रथम सर्व शेतकरी बांधवांनी सबस्क्राइब करणे अत्यंत महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे अहिल्यानगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर-डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं। त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील 21,683 शेतकऱ्यांना 28,37,00,000 रुपये मंजूर करून वाटपाला सुरुवात झालेली आहे। कालपासून वाटपाला सुरुवात झालेली आहे। पुणे जिल्ह्यातील 19,721 शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांना 18,15,00,000 रुपये। सोलापूर जिल्ह्यातील 49,094 शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांना 82,48,00,000 रुपये आहेत। याचबरोबर सातारा जिल्ह्यातील फक्त 182 शेतकरी पात्र आहेत, या शेतकऱ्यांना 25,64,000 रुपये वाटपाला सुरुवात झालेली आहे। याचबरोबर सांगली जिल्ह्यातील 31,536 शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांना 58,11,00,000 रुपये। कोल्हापूर जिल्ह्यातील फक्त 71 शेतकरी, या शेतकऱ्यांना 2,33,000 रुपये। पालघर जिल्ह्यातील 7,397 शेतकऱ्यांना 2,60,00,000 रुपये। ठाणे जिल्ह्यातील 726 शेतकऱ्यांना 33,00,000 रुपये वाटप सुरू झालेलं आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील 365 शेतकऱ्यांना 11,65,000 रुपये वाटपाला सुरुवात झालेली आहे। रायगड जिल्ह्यातील 4,560 शेतकऱ्यांना 1,63,04,000 रुपयाचं हे अवकाळी नुकसान भरपाईचं वितरण सुरू झालेलं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 635 शेतकऱ्यांना 16,64,000 क्रेडिट व्हायला सुरुवात झालेली आहे। याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील 65,849 शेतकऱ्यांना जवळपास 99,78,00,000 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। धुळे जिल्ह्यातील 732 शेतकरी बांधवांना 79,00,000 रुपये वाटपाला सुरुवात झालेली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील 6,581 शेतकऱ्यांना 4,95,00,000 रुपये। याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील 13,471 शेतकऱ्यांना 10,20,00,000 रुपये वाटपाला सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, ही अवकाळी नुकसान भरपाई यादी आहे, कारण की राज्यातील 34 जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर-डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं। अखेर या सर्व जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नोव्हेंबर-डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये नुकसान झालेलं होतं आणि नुकसान झालेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 2,63,964 शेतकऱ्यांना जवळपास 206,58,00,000 रुपयाचं हे अवकाळी नुकसान भरपाई वाटपाला सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील 1,91,219 शेतकऱ्यांना 191,76,00,000 रुपयाचं हे अवकाळी नुकसान भरपाईचं वितरण सुरू झालेलं आहे। बीड जिल्ह्यातील फक्त 15 शेतकरी पात्र आहेत आणि या 15 शेतकऱ्यांना हे वाटप पूर्ण झालेलं आहे। जवळपास 2,19,000 रुपये वाटप हे पूर्ण झालेलं आहे। त्यामुळे बीड जिल्ह्याचा काही विशेष येत नाही, कारण की बीड जिल्ह्यामध्ये शेतकरीसुद्धा पात्र झालेले नाहीत। त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये खूप कमी शेतकरी संख्या पात्र आहे। लातूर जिल्ह्यातील फक्त 655 शेतकरी आहेत, यासुद्धा शेतकऱ्यांना 35,91,000 रुपयाचं वितरण पूर्ण झालेलं आहे। धाराशिव जिल्ह्यातील फक्त 1,912 शेतकरी आहेत, यासुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 4,29,000 रुपयाचं वितरण पूर्ण झालेलं आहे। नांदेड जिल्ह्यातील सुद्धा फक्त 3,922 शेतकरी पात्र आहेत, यासुद्धा शेतकऱ्यांना 8,80,00,000 रुपयाचं वितरण हे पूर्ण झालेलं आहे। याचबरोबर मित्रांनो, परभणी जिल्ह्यातील 2,31,787 शेतकऱ्यांना 130,80,00,000 रुपयाचं वितरण हे चालू आहे आणि कालपासून हे वितरण वाटप सुरू झालेलं आहे। ज्या शेतकऱ्यांची KYC पूर्ण झालेली आहे, अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे हे अनुदान जमा झालेलं आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा 2,57,487 शेतकऱ्यांना 167,86,65,000 रुपये हे वितरण हे चालू आहे, कारण की हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि काल 18 जूनपासून हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा ज्या शेतकऱ्यांनी ही काल अवकाळी नुकसान भरपाईची KYC केलेली होती, त्या KYC केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये काल 18 जूनपासून वाटप सुरू झालेलं आहे आणि जवळपास येणाऱ्या 2 दिवसामध्ये हे हिंगोलीमध्ये वाटप पूर्ण होणार आहे आणि डबल दुसरीसुद्धा यादी हिंगोली जिल्ह्यामध्ये आलेली आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये नाव आहे त्या शेतकऱ्यांनी आपली KYC पूर्ण
पूर्ण करून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्यातील 2,76,575 शेतकऱ्यांना 220 कोटी 34 लाख रुपयाची अवकाळी नुकसान भरपाई मंजूर करून काल 18 जूनपासून वाटपाला सुरुवात झालेली आहे. पुढचा जिल्हा आहे अकोला. अकोला जिल्ह्यातील 2,44,049 शेतकऱ्यांना 332 कोटी 96 लाख रुपये काल 18 जूनपासून वाटपाला सुरुवात झालेली आहे. वाशिम जिल्ह्यातील जवळपास 2,06,164 शेतकऱ्यांना 115 कोटी 26 लाख रुपयाची अवकाळी नुकसान भरपाई वाटपाला सुरुवात झालेली आहे. अमरावती जिल्ह्यातील सर्वात जास्त जवळपास पात्र शेतकरी संख्या सुद्धा आहे. सर्वात जास्त निधीसुद्धा अमरावती जिल्ह्याला भेटलेला आहे, ज्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील 2,97,972 शेतकरी पात्र आहेत. या शेतकऱ्यांना 357 कोटी 95 लाख रुपयाचा निधी वितरण करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे. काल 18 जूनपासून अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा हे नुकसान भरपाई वाटपाला सुरुवात झालेली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील 84,451 शेतकऱ्यांना 69,35,000 रुपयाचं हे अवकाळी नुकसान भरपाई वाटपाला सुरुवात झालेली आहे. वर्धा जिल्ह्यातील फक्त 17 शेतकरी पात्र आहेत. या शेतकऱ्यांना 1,23,000 रुपये आहेत. याचबरोबर पुढचा जिल्हा आहे मित्रांनो नागपूर, आणि नागपूर जिल्ह्यातील 18,070 शेतकरी पात्र आहेत. या शेतकऱ्यांना 32 कोटी 68 लाख रुपये ही अवकाळी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. याचबरोबर मित्रांनो भंडारा जिल्ह्यातील 26,209 शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांना 23,18,000 रुपयाची अवकाळी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. मित्रांनो, गोंदिया जिल्हा महत्त्वाचा आहे, कारण की गोंदिया जिल्ह्यामध्ये वेगवेगळे 2 प्रस्ताव गेलेले. त्यानुसार गोंदिया जिल्ह्यातील पहिल्या प्रस्तावानुसार 28,273 शेतकरी पात्र आहेत, आणि या शेतकऱ्यांना जवळपास 20 कोटी 54 लाख रुपये पहिल्या प्रस्तावानुसार आहेत, आणि दुसऱ्या प्रस्तावानुसार गोंदिया जिल्ह्यातील 25,054 शेतकरी पात्र आहेत. या शेतकऱ्यांना दुसऱ्या प्रस्तावानुसार 36 कोटी 20 लाख रुपये, आणि गोंदिया जिल्ह्यातील दोन्ही प्रस्तावानुसार 56 कोटी 74 लाख रुपयाचं हे अवकाळी नुकसान भरपाई वाटपाला सुरुवात झालेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 39,688 शेतकरी पात्र आहेत, आणि या शेतकऱ्यांना 26 कोटी 78 लाख रुपये हे अवकाळी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील 1,003 शेतकरी पात्र आहेत. यासुद्धा शेतकरी बांधवांना वाटप पूर्ण झालेलं आहे. मित्रांनो, आता एकूण राज्यातील या सर्वच्या सर्व म्हणजे 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना अवकाळी नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली होती. परंतु ज्या जिल्ह्यामध्ये याच्या अगोदर ती अतिवृष्टी देण्यात आलेली होती त्या शेतकऱ्यांना याच्यामध्ये घेण्यात आलेली, त्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी देण्यात आलेली होती. त्यामुळे ही अवकाळी नुकसान भरपाई त्यांना भेटलेली नाही आहे, कारण की कोणतंही एकच अनुदान भेटत असते एका वर्षामध्ये. अशा पद्धतीचा सरकारचा GR असतो, निर्णय असतो, त्यानुसार त्या पद्धतीनं झालेला आहे. आणि एकूण या राज्यातील 23,96,061 शेतकऱ्यांना जवळपास 2,109 कोटी 78 लाख रुपये मंजूर करण्यात आलेले असून या शेतकरी बांधवांच्या म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी या अवकाळी नुकसान भरपाईची आपली KYC पूर्ण केलेली होती, परंतु अद्यापपर्यंत त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही रक्कम आलेली नव्हती, त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये काल 18 जूनपासून ही रक्कम क्रेडिट व्हायला सुरुवात झालेली आहे. हेक्टरी 13,600, जिरायत पिकासाठी बागायत पिकासाठी 27,000 रुपये, फळ पिकासाठी हेक्टरी 36,000 रुपये अशा प्रकारचे नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करून वाटपाला सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, अवकाळी नुकसान भरपाई संदर्भात एक महत्त्वाचा आणि जिल्हानिहाय अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण यादी जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.